बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा बिहार नसून बिहारपेक्षा खालच्या पातळीचा आहे. गुन्हेगारी, जातीवाद आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा, यासोबतच जे लोक कुठेच पास होत नाहीत त्यांना पास करणारा जिल्हा, अशी एक नवीन ओळख बीड जिल्ह्याची झाली आहे. जिल्ह्यातील चौसाळा येथे 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान जे घडलं त्याने कॉपीमुक्त अभियानाचा अक्षरशः फज्जा उडाला. उघडपणे चाललेला हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभाग, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरती गंभीर प्रश्न उभे राहिलेले आहेत. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी दरवर्षी मोठमोठ्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात पालथ्या घड्यावर पाणी. दरवर्षी सांगितलं जातं ड्रोन आहे, CCTV आहे, फ्लाइंग स्क्वॉड आहे, पण जर मानसिकता बदलली नाही तर हे सगळं फक्त कागदावर. इथे लोक बेरोजगारीवर सरकारला शिव्या देतात, तरुणांमध्ये नैराश्य वाढतंय, स्पर्धा परीक्षा कठीण होत आहेत, पण आज कॉपी करून पास झालेला विद्यार्थी उद्या नोकरी कशी मिळवणार? सरकारवर टीका करणं सोपं आहे, पण पालकच नियम तोडत असतील तर जबाबदार कोण? जर पाया खोटा असेल तर डिग्री काय करणार? कॉपीने गुण मिळतात पण गुणवत्ता नाही, आणि गुणवत्तेशिवाय नोकरी नाही.